श्रीराम समर्थ. नमस्कार, मी प्रिया श्रीनिवास चोख सर्व श्रोत्यांना सादर वंदन करीत आहे. मनाचे श्लोक क्रमांक 52 आज आपण पाहणार आहोत. श्लोक असा आहे: क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. अर्थ असा आहे की जो स्वतः परमात्म स्वरूपाचे सतत चिंतन करतो आणि ते स्वरूप इतरांना समजावून देण्यात आपला काळ आनंदात घालवतो, फसवा युक्तिवाद आणि गैरलागू वितंडवाद या दोघांनी जो कधी लिप्त होत नाही आणि विश्वाचा आरंभ कसा झाला याबद्दल जो आपलेपणाने संभाषण करतो, असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे. क्रमी म्हणजे एखादा वेळ आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये घालवणं. तर कशात? तर तत्वचिंतानुवादे म्हणजे समर्थांचंच वाक्य आहे ना की चिंता करीतो विश्वाची. समर्थांना म्हणजे विचारलं की काय करतोस बाबा तू विचारसारखा, तर त्यांनी हे असं उत्तर दिलं होतं. आता आपल्या सगळ्या संत महात्म्यांची जर चरित्र आपण पाहिली तर कुठलाही संत अगदी म्हणजे तुम्हाला त्याचं नाव ठाऊक असो अथवा नसो, आपण म्हणतो ना काही नावं अशी खूपच प्रसिद्धीच्या झोतात आलेली असतात, काही फक्त स्थानिकच लोकांपुरती माहिती असू शकतात. पण तरी सुद्धा त्यांचं जर चरित्र आपल्याला कधी उलगडून पाहायची संधी मिळाली तर सगळ्या या संत महात्मे, हे जे साधू पुरुष, सज्जन, योगी, सिद्ध पुरुष, तत्ववेत्ते, ह्या सगळ्यांना हेच लागू पडतं. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे. आता हा उपदेश म्हणजे इथं समर्थांनी पुढे काय म्हटलंय की करी सुख संवाद जो उगमाचा. म्हणजे समर्थांनी असं सांगितलंय की कोण साधू पुरुष संत महान असू शकतो, तर जो त्याला विश्वाच्या उगमाविषयी ज्ञात झालेला आहे आणि तो लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगतोय. सगळ्या संतांचे जे अभंगाच्या रचना आहेत तर त्या त्याचसाठी आहेत ना. त्यांना त्यांच्या भावसमाधीमध्ये ज्या क्षणी जे स्फुरलं ते अभंगातून व्यक्त झालं आणि ते अभंग आपल्याला मार्गदर्शकच ठरले. म्हणजे संत तुकाराम महाराजांचे तर कित्येक अभंग असे आहेत की मला माहितीये त्याप्रमाणे लहानपणी त्यातले अनेक अभंगातल्या ओळी शाळेत फळ्यावर सुविचार म्हणून आम्ही लिहित होतो आणि मोठं झाल्यावर अभ्यास करताना कळलं की अरे हा तर तुकारामांचा अभंग आहे, त्यातल्या ह्या ओळी आहेत. म्हणजे अगदी महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. ह्या सगळ्या अशा कित्येक ओळी हे सुविचार तयार झाले. सुविचारांच्या माध्यमातून ते जनमानसामध्ये अधिक रुजले. त्याच्यातून घेणारा नक्कीच चांगलं घेतो आणि ज्याला काहीच जमत नाही ना त्याच्यासाठी भगवंताचं नियोजनच वेगळं असतं. पण ज्याला जमतं ना घ्यायला तो बरोबर त्यातलं नेमकं टिपून घेतो. म्हणजे करी सुख संवाद जो उगमाचा, असं संत मंडळींनी तर केलेलंच आहे. पण आत्ताचं थोडंसं व्यावहारिक जर आपण बघायचं ठरवलं तर क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे. आता याच्यासाठी गजानन महाराजांच्या चरित्रातला थोडासा भाग आपल्याला म्हणजे बघावा लागेल. महाराजांची जी पोथी आहे गजानन विजय ग्रंथ, त्यातला जो 15वा अध्याय आहे की नाही, तर त्या अध्यायामध्ये लोकमान्य टिळक यांचं अकोल्याला शिवजयंती निमित्त भाषण होतं आणि त्या कार्यक्रमाला म्हणजे गजानन महाराज सुद्धा स्वतः तिथे उपस्थित होते. अर्थातच लोकमान्य टिळक जहाल व्यक्तिमत्वाचे, त्यांनी अत्यंत कडक अशा शब्दांमध्ये इंग्रजांविरुद्ध भाषण केलं. भाषण झाल्यानंतरच महाराजांनी त्यांना सूचना दिलीच होती आगाऊ की किंवा सावध करून ठेवलं होतं
की हे जे तुमचं भाषण झालं आहे तर हे राज्यकर्त्यांच्या दृष्टीने अजिबातच योग्य नाहीये, त्यामुळे याच्या परिणामांना तुम्हाला सादर व्हावंच लागेल. आणि त्याप्रमाणे लोकमान्य टिळकांना त्याच्यानंतर 6 वर्ष मंडाले इथल्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. आता ती शिक्षा काही कमी व्हावी, काही म्हणजे रदबदली व्हावी म्हणून त्यांचे जे स्नेही होते कोल्हटकर आणि अन्य, तर त्यांनी प्रत्यक्ष महाराजांची भेट घेतली, त्यांना झालेला सगळा वृत्तांत सांगितला आणि लोकमान्यांची काही शिक्षा कमी होते का असा प्रयत्न करावा असं म्हणूनही विनंती केली. पण त्यावर महाराजांनी फक्त त्यांच्या जवळच्या भाकरीच्या तुकड्याचा म्हणजे प्रसाद दिला आणि तो टिळकांना द्या आवर्जून, आणि एक निरोपही दिला की तो म्हणजे की 6 वर्षाचा हा जो तुरुंगवास आहे, हा तुरुंगवास तुम्हाला काहीतरी एक लोकोत्तर किंवा आध्यात्मिक अत्यंत उंचीचं कार्य करण्यासाठी मिळालं आहे असं समजा. थोडंसं दूर सद्य परिस्थितीतून तुम्ही वेगळा विचार करा. पुढच्या भावी पिढीच्या दृष्टीने काहीतरी तुमच्या हातून कार्य घडणं हे अपेक्षित आहे, ही भगवंताची इच्छा आहे. तसा विचार करा आणि भगवद्गीतेवर चिंतन करा. तत्वचिंतानुवादे हा शब्द वाचला त्या क्षणी मला हीच कथा आठवली की त्यांनी म्हणजे लोकमान्यांना हा संदेशच पाठवला की 6 वर्षांचा तो काळकोठडीतला जो कारावासाचा काल आहे, कोणाचीही भेट नाही, कोणाशीही फारसा संवाद नाही, कुठे बाहेर जाणं नाही, येणं नाही, 6 वर्ष म्हणजे विचार करा. मी सांगते हे की 6 वर्ष गुणिले 365 म्हणजे किती दिवस. मग ह्या दिवसातला प्रत्येक क्षण आपल्याला उपयोगात आणायचा आहे आणि तो कशासाठी, तर लोककल्याणासाठी. आणि त्याच्यासाठी गजानन महाराजांनी आशीर्वाद म्हणून संदेशही पाठवला आणि भाकरी प्रसाद म्हणून पाठवली. ती भाकरी लोकमान्यांपर्यंत पोचेपर्यंत वाळली, थोडी कडक झाली. लोकमान्यांना ती खायला खूप त्रास झाला. पण असं म्हणतात ना की सुरुवातीचा काळ जरी त्रासाचा सहन केला तरी नंतरचा पुढचा काळ सुखाचा असू शकतो. महाराजांच्या आशीर्वादाची प्रसादाची म्हणून ती भाकरी आहे, त्यामुळे तोंडामध्ये म्हणजे दात मे बी कमी असतील, कवळी असेल, पण खाताना त्रास झाला तरीही लोकमान्यांनी ती भाकरी प्रसाद समजून मनोभावे खाल्ली आणि गजानन महाराजांचा जो आशीर्वाद आणि संदेश होता तो शिरोधार्य मानला. त्याप्रमाणे तुरुंगात त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचं वाचन, त्याच्यावर चिंतन मनन, त्याचं अध्ययन, त्याचं पठण, ह्या सगळ्या प्रकारातून, ह्या सगळ्या त्यांच्या साधनेतून त्यांना असं लक्षात आलं की हे सगळं जे काही चिंतन केलेलं आहे, तत्वचिंतन केलं आहे, तर यातून आत्ताच्या भावी पिढीला तर आपण काहीतरी उपदेश देऊच शकतो. कारण भगवद्गीता ही कालातीत आहे. ती त्यावेळच्या अर्जुनाला, त्यावेळच्या भगवान श्रीकृष्णांनी म्हणजे अवतार घेतलेला होता मनुष्य रूपाचा, म्हणून मी हा शब्द प्रयोग केलेला आहे, सांगितली. संपला का विषय? नाही. भगवंतांचं ती वचनं आहेत आणि ती वचनं कालातीत आहेत. प्रत्येक युगायुगामध्ये असे अनेक अर्जुन कायमच असणार आहेत. त्यांना असे पदोपदी अनेक प्रश्न पडलेलेच असणार आहेत आणि त्या प्रश्नांचं मार्गदर्शन किंवा त्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याचं गाईड म्हणूयात, हे भगवद्गीता आहे. आणि म्हणून लोकमान्यांनी त्यांचा जो सगळा 6 वर्षांचा जो काळ होता तो याच्यामध्ये क्रमित केला. कशामध्ये? तत्वचिंतनात. आणि त्यावरूनच मग कर्मयोगाचं महत्व जे गीतेमध्ये भगवंतांनी उद्धृत केलेलं आहे, तो कर्मयोगच लोकमान्यांना अतिशय भावला. कारण त्यातला जो 2ऱ्या अध्यायातला 47वा श्लोक आहे तो लोकमान्यांनी आपल्या जीवनाची चतुसूत्रीच मानला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा श्लोक. आणि मग त्याच्यावर चिंतन करता करता संपूर्ण गीता रहस्याचा उदय झाला.
क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे. म्हणून लोकमान्यांसारखे लोकमान्य झाले आणि म्हणजे लोकोत्तर युगपुरुष म्हणून आपण त्यांना मान देतो. तेवढ्याचसाठी आजही गीता रहस्याचा अभ्यास म्हणजे खरं सांगू का, एक वेळ भगवद्गीतेचे अर्थ त्याच्यावरची निरूपणं कदाचित म्हणते सोपीही असतील, पण गीता रहस्याचा अभ्यास, त्याच्यावरचं वाचन मनन तत्वचिंतन आणि त्याच्यावर काही एखाद दोन शब्द बोलणं हे अजूनही तितकंच कठीण आहे. कारण त्याच्यामागे लोकमान्यांची तपस्या होती. 6 वर्षांचा तो कालखंड तर होताच, पण तत्पूर्वीचं सुद्धा जीवनात जे जे त्यांचं चिंतन झालेलं होतं त्या सगळ्याचा एकत्रित जो संपूर्ण आपल्या समोर परिपाक जो झाला तो म्हणजे गीता रहस्य. न लिंपे कदा दंभवादे विवादे. म्हणजे बघा ना, आता ब्रिटिशांवर ताशेरे ओढण्यात किंवा आता तिथे बसून वक्तव्य करून काहीही निष्पन्न होणार होतं का? कारण काही उपयोगच होणार नाही. जे त्या 4 भिंतींच्या बाहेरही तो आवाज पोचणार नव्हता, तिथे या गोष्टींना स्थानच नव्हतं. तिथं लिखाण म्हणजे एक तर लेखनाच्या सोयी पण त्यांनी अल्प पुरवल्या होत्या. आणि या गीता रहस्याची कथा पुढे अशी आहे की तो पुढे प्रकाशनासाठी पाठवायचा, तर त्याच्यावरही सरकारने हरकत घेतली होती. काही काळासाठी तो ग्रंथ जप्तही केला होता. तेव्हा मात्र लोकमान्यांचं बाडेदार उत्तर की तुम्ही माझा एक ग्रंथ जप्त केला, पण अजून माझा मेंदू, त्यातली ती बुद्धी, माझे विचार आणि सगळं माझं जर व्यवस्थित आहे तर मी असा दुसरा ग्रंथ लिहिण्याचं साहसही नक्कीच करू शकतो वेळ पडली तर. म्हणजे इतकं प्रचंड स्वतःच्या कामावर विश्वास, आणि हा नुसता विश्वास नाही, हा आत्मविश्वास. कारण त्यांनी हृदयस्थ परमेश्वराला प्रत्यक्ष जाणलं होतं. आणि म्हणून करी सुख संवाद जो उगमाचा. आता गीता रहस्यामध्ये सुद्धा कर्मयोगाचा उदय कसा झाला, कर्मयोग हा सामान्य माणसाच्या जीवनाला कसा योग्य आहे याच्यावरचं त्यांचं भाष्य. म्हणजे त्याच्यात भगवंतांची उत्पत्ती आणि त्याचं सामान्य माणसासाठी महत्त्व या सगळ्याचा विचार तर त्यांनी नक्कीच केलेला आहे. आणि म्हणूनच कुठलाही त्यांनी काळ या वितंडवादामध्ये घालवलेला नाही, तर काहीतरी विधायक कार्य हातून त्यांनी आपल्या केलेलं आहे. अशीच कथा क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची सुद्धा आहे की त्यांनी सुद्धा सशस्त्र क्रांतीसाठी पाठपुरावा केला होता. जो पारधी किंवा रामोशी जो समाज होता, तर त्यांचं संघटन एकत्र करून त्यांच्या सहयोगाने त्यांनी ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण मधल्या कालखंडामध्ये त्यांना थोडासा या सगळ्यातून अज्ञातवास सुद्धा सोसावा लागला. म्हणजे काही काळासाठी थोडंसं थांबावं लागतं ना, थोडंसं त्या कार्यापासून थोडंसं दूर व्हावं लागतं, काहीतरी वेगळा विचार करावा लागतो. आणि त्याच कालखंडामध्ये ते श्रीशैल्यमला गेलेले होते. अनेक तिकडच्या भागातली त्यांनी सगळी स्थलदर्शनं केली आणि तिथं बसून त्यांनी गुरुचरित्राच्या पोथीचं पारायण केलं होतं आणि स्वतःचं आत्मचरित्राचं लेखन तिथं त्यांनी केलं होतं. हे कशासाठी केलं असेल? क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे. म्हणजे त्यांच्याजवळ तर लोकांवर ताशेरे ओढण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या, अनेक कटू अनुभव त्यांनी घेतलेले होते की कसं. म्हणजे आता जर वासुदेव बळवंत फडके क्रांतीचा मशाल घेऊन हाती उभे राहत आहेत, तर त्यांना किती मुठभर लोकांनी फक्त साथ दिली. मग याच्यावर त्यांच्याकडे बोलण्यासारखं, लोकांना म्हणजे कटू बोलण्यासारखं तर कित्येक गोष्टी होत्या, पण त्यांनी या कशातच तो वेळ दवडला नाही. अधिक काहीतरी आपलं आध्यात्मिक बळ वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला की जेणेकरून माझं मन इतकं खंबीर होईल की मी वेळ पडली तर मी एकटा सुद्धा
माझा केलेला निश्चय पूर्णत्वाला नेण्यासाठी मग भले प्राणांचं बलिदान करावं लागलं तरी हरकत नाही, पण ते बलिदान करताना त्या क्षणी माझ्या मनामध्ये निदान कोणाही विषयी खेद उरणार नाही किंवा लोकांनी माझी साथ दिली असती तर वगैरे वगैरे आणि पण परंतु किंतु राहणार नाहीत. हा विचार जो माणूस करू शकतो तोच तत्वचिंतनामध्ये वेळ घालवतो आणि तोच मग आपलं आध्यात्मिक मानसिक बळ वाढवण्यासाठी आपल्या ज्या धार्मिक ग्रंथ जे जे आहेत तर त्यातला आपलं जे आराध्य दैवत असेल त्या आराध्य दैवताच्या ग्रंथाच्या पोथीचं पारायण करतो, स्तोत्राचं पारायण करतो. या सगळ्या उपासनेतून त्याला मानसिक आणि आध्यात्मिक बळ लाभत असतं आणि त्यावेळेला त्यांचा मनातून जो संवाद म्हणजे जी काही त्यांची भावसमाधी लागते ते परमेश्वराला जाणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेला त्या परमेश्वराशी मनातून म्हणजे शब्देविण संवादू जो काही घडतो त्या संवादातूनच त्यांना ह्या संपूर्ण म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये काही निश्चित अशी आपण म्हणूयात की माहिती त्यांना म्हणजे आपोआपच मिळते आणि मग त्यानुसार आता समाजाच्या साठी काय कार्य करणं अपेक्षित आहे याचा ते अजून चांगल्या पद्धतीनं विचार करू शकतात. अजून थोडंसं हे उदाहरण जर पटवून सांगायचं झालं तर गजानन महाराजांचीच 11व्या अध्यायातला जो पोथीचा भाग आहे की नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा भास्कर नावाचा जो शिष्य होता तर त्याला एक असंच पिसाळलेलं कुत्रं चावलं आणि आता तो जगतो का मरतो आणि तो खूप म्हणजे हाल काढत होता. अनेक लोकांनी महाराजांना विनवलं की त्याचे हाल बघवत नाहीत, एकतर त्याला बरं तरी करा पटकन, नाहीतर त्याला लगेच मुक्ती तरी द्या. तर त्यावर सुद्धा महाराजांनी जे आपलं म्हणजे कर्माचा भोग काय असतो, क्रियमाण म्हणजे काय असतं, नंतर संचित म्हणजे काय, प्रारब्ध म्हणजे काय, हे सगळं इतकं सुंदर पटवून दिलं की त्याचं जे कुत्रं त्याला चावलं तर त्याचं आणि त्याचं मागच्या जन्मीचं वैर होतं, ते वैर तो चावला, त्याचं वैर त्यांनी पूर्ण केलं आणि भास्कराच्या मनामध्ये आता त्या कुत्र्याविषयी कुठलाही लवलेश राहिला नाही. का? कारण तो महाराजांच्या सान्निध्यात होता, त्याचे विचार पालटले होते. यापूर्वी जर ही घटना घडली असती तर त्यांनी कुत्र्याचाही राग केला असता, घातल्या असत्या 2-4 त्याला शिव्या आणि बघूयात बरं झाल्यावर कुठे रस्त्यात दिसलं तर बघतोच असं म्हणून त्याच्याविषयी पुन्हा त्यांनी राग मत्सर मनामध्ये ठेवला असता. तर तो सगळा पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुढचा जन्म किंवा काय जे असेल ते म्हणून महाराजांनी आपल्या सगळ्या शिष्यांना हेच समजावून सांगितलं की त्याचं जे सगळं प्रारब्धाचे भोग आहेत ते भोग अजून काही काळापर्यंत आहेत. जर मी ते आत्ताच ह्या क्षणीच संपवले तर त्याला तेवढे जे काही अल्पकाळाचे भोग त्याचे शिल्लक राहिलेत, त्याच्या ज्या काही व्याधी, त्याच्या यातना, त्याचं दुःख जे शिल्लक राहिलंय ते भोगण्यासाठी केवळ अगदी 1-2-3 महिन्याचा जन्म घेऊन त्याला पुन्हा पृथ्वी तलावर यावं लागेल. आणि हे जर नको असेल व्हायला तर त्याला काय त्रास काढायचा तो आत्ताच काढू दे, पण एकदाच त्याची या सगळ्या त्रासातून पूर्ण मुक्तता होईल. आणि मग 2 महिन्याच्या कालावधीनंतर साधारणपणे हनुमान जयंतीच्या नंतर म्हणजे अगदी आपण जसं रामनवमीच्या पासून मनाच्या श्लोकांच्या निरूपणाला प्रारंभ केला आहे, साधारण हेच ते दिवस, यातला एक चांगला शुभ दिवस बघून महाराजांनी भास्कराला समाधी घेण्याची आज्ञा केली. म्हणजे त्याला पूर्णपणे मोक्षपदाला नेलं. त्याचं सगळे पूर्वभोग, त्याचं प्रारब्ध, त्याचं संचित, त्याचं क्रियमाण हे सगळं महाराजांनी नील केलं. हे कशामुळे करू शकले तर करी सुख संवाद जो उगमाचा. प्रत्यक्ष परब्रह्म म्हणजे काय आहे ह्या त्यांच्या म्हणजे ह्याच्याविषयी महाराजांचं जे काही दृष्टी होती तर ती अत्यंत स्पष्ट होती आणि मग ती लोकांपर्यंत परब्रह्माचं स्वरूप पोचवण्यासाठी म्हणून तर ह्या सगळ्या लीला रचल्या गेल्या आणि या वेगवेगळ्या माध्यमातून परमेश्वराचं अस्तित्व,
त्याचं रूप, त्याचे गुण, त्याचा उगम, त्याची शक्ती, आपल्या मनात कितीतरी परमेश्वर म्हटलं तर प्रश्न असतात. त्या सगळ्यांची उत्तरं देण्याचा प्रत्येक संतांनीच वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. अशा रीतीनं असे जे कोणी आचरण करतात तर ते सगळेजण जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. कारण भक्ताची जी बुद्धी असते ती भगवंताने व्यापून जावी असा संतांचा नेहमीच आग्रह असतो. त्याच्या ठाई म्हणजे त्या भक्ताच्या ठाई कुठलाही पापाचरण, कुठलाही फसवेगिरी किंवा कुठलाही अविवेक, वाईट बुद्धी ह्या सगळ्याचा ऱ्हास व्हावा म्हणूनच संतांचं मार्गदर्शन हे वेळोवेळी जनहितायच असतं. जय जय रघुवीर समर्थ.